नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या इयत्तेमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता आपण पाहूयात प्रकरण 6 तृतीय आर्थिक क्रिया. हे पार्ट 1 असेल आणि पार्ट 2 असेल. व्हिडिओचे 2च पार्ट होतील. यापुढे पहा 6व्या धड्यापासून सांगतो. मागच्या वेळेस पहिल्या आणि दुसऱ्या धड्यामध्ये किंवा तिसऱ्या धड्यामध्ये देखील 3 पार्ट आले, त्याबद्दल क्षमा मागतो. तर मी पुस्तक तुम्ही समोर ठेवू शकता, कारण मी कॉपी करू शकत नाही. ओके. प्रकरण 6 पान नंबर 55 तुम्ही पुस्तक समोर ठेवू शकता. जरा विचार करा, या ठिकाणी दिलं आहे पृष्ठ क्रमांक 55वर. त्यामध्ये आपण काही एक तक्ता दिलेला आहे, तो तक्ता चांगल्या प्रकारे समजून घ्याव्यात आणि खाली दिलेले काही प्रश्न आहेत त्याच्याबद्दलही आपण चांगल्या पद्धतीने समजून घेऊयात. पहा, तर आपण तक्त्याकडे जाऊयात. तक्त्यामध्ये काय दिले ते पाहूयात. वेगवेगळी पार्श्वभूमी असलेले 3 मित्र आहेत. त्यांनी एकाच कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे आणि त्यांनी नवीन उद्योग स्थापना करण्याचे ठरवले. त्याच्या आधी मी तुम्हाला तृतीय आर्थिक क्रियामध्ये सांगतो. तृतीय आर्थिक क्रिया म्हणजे जसे वाहतूक, संदेशवहन आणि उद्योगधंदे व्यापार इत्यादी गोष्टी ह्या तृतीय व्यवसायामध्ये मोडतात. पुढे आपण पाहणारच आहोत. पहा, तृतीय व्यवसाय म्हणजे एखाद्या सेवा आणि व्यापार, म्हणजे जो काही आपण एखादी गोष्ट उत्पन्न करण्यासाठी त्याला प्राथमिक व्यवसाय म्हणतो. ते उत्पादन करून त्याला चांगल्या प्रकारे कच्च्यापासून पक्का माल तयार करण्यासाठी त्याला द्वितीय व्यवसायक म्हणतो. आणि तृतीय आर्थिक व्यवसायामध्ये आपण त्याला जेव्हा विक्री होते तेव्हा त्यावेळेस त्या ठिकाणी तृतीय व्यवसाय घडून येतो, किंवा सेवा देण्याचा जो काही त्या ठिकाणी कार्य घडतो ते देखील एक तृतीय व्यवसायामध्ये येतो. पहा, त्याचप्रमाणे आपण तृतीय व्यवसाय म्हणजे काय, तृतीयाला सोडून अजून पंचक आणि षष्टक असे 6 आर्थिक क्रिया याचा थोडक्यात अभ्यास करूयात. आपण प्राथमिक आर्थिक क्रिया, द्वितीय आणि तृतीय आर्थिक क्रिया ह्या 3 आर्थिक जे काही घटक आहेत ते चांगल्या प्रकारे समजून घ्या. मागच्या दोन्ही मी चांगल्या प्रकारे समजून दिले आहे. त्यानंतर तृतीय आर्थिक क्रिया हे चांगल्या पद्धतीने समजून घ्या. या तिन्हीपैकी हे तिन्ही जे काही पार्ट आहेत किंवा प्रकरण आहेत ते इम्पॉर्टंट आहेत पहा तुमच्या बोर्डासाठी, कारण तिन्ही प्रकार हे आर्थिक क्रियामध्ये येतात. म्हणून हे तिन्ही प्रकार खूप महत्त्वाचे आहेत. काही वेळेस या तिन्ही धड्यावरील एखादा देखील प्रश्न येऊ शकतो, जो तुम्हाला 12-13 मार्कासाठी देखील दिला जातो. पहा, म्हणजे हे इम्पॉर्टंट आहेत तिन्ही, लक्षात ठेवा. तिन्ही धडे देखील आपण पाहूयात. खालील उतारा वाचा व प्रश्नांचे उत्तर द्या. यातील पहिला पॅरेग्राफ संपलेला आहे. पहा, 3 मित्र होते. पदवी म्हणजे त्यांनी डिग्री किंवा BA तुम्ही देखील पूर्ण करणार अजून 3 वर्षांनी. तशी एक पदवी प्राप्त झाली किंवा ते 21 वर्षाचे झाले, त्यांना आता उद्योग स्थापना करायचं आहे. पहा, आता 3 मित्र कोण आहेत हे आपण पुढे पाहणारच आहोत आणि ते काय करण्याचा विचारात आहेत ते देखील पाहू. ते देखील तुमच्यासारखे किंवा तुम्ही म्हणजे तुमचे जे काही भाऊ वगैरे असतील त्यांनी देखील डिग्री वगैरे संपवली असेल, त्यांनी देखील जे काय आहे ते देखील उद्योगधंद्यामध्ये किंवा नोकरीमध्ये शोधत असतील. आता या ठिकाणी नोकरीची जी काही क्रिया आहे ती न देता या ठिकाणी काय दिलं, एका उद्योगधंदा कसा स्थापना करता येईल त्याबद्दल या ठिकाणी 3 मुलं आहेत, त्यांनी कशा प्रकारे उद्योग सुरू करतील याच्याबद्दल या ठिकाणी माहिती दिली आहे. पहा, आता पहिले 3 मित्र समजून घेऊयात आपण. रोहित, सेजल, आसिफ हे तुम्हाला लक्षात येतील असे नावे आहेत. पहा, रोहित हा पहिला आहे, सेजल हा दुसरा आहे, तिसरा आसिफ. 3 मुले आहेत हे लक्षात ठेवा. 3 जण डिग्री कंप्लीट केले आहे, त्यांनी BA वगैरे कंप्लीट केले आहेत. पहा, एखादी पदवी घेतलेली आहे. पहा, पहिला त्याच्यातील रोहितचा पाहूयात. थोडक्यात या ठिकाणी परिचय आहे. रोहित हा शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकरी तुम्हाला माहिती असेल, त्याचे मुले. त्याने कला शाखेतून पदवी प्राप्त केली, म्हणजे तुमच्यासारखे. तो त्याच्या वडिलांचा शेतीचा व्यवसाय पण वेगळ्या पद्धतीने करण्याचा विचार करीत होता. त्याला वाटत होते की त्याच्या 2 एकर शेतीतून निर्यातक्षम उत्पादने घ्यावीत. म्हणजे या ठिकाणी एक मुलगा आहे, तो पण शेती करण्याची आवड आहे, पण त्याला शेती ही आधुनिक पद्धतीने करायची, म्हणजे त्या ठिकाणी यंत्रसामग्री इत्यादी गोष्टी सर्व वापरायचे आहेत. नवीन बीजे, खते हे देखील त्याला वापरायचे असतात. पण 2 एकरमध्ये आपण आपले वडिलांची मला वाटतं वार्षिक इन्कम 30-40 हजारपर्यंत येईल 2 एकरमध्ये, तेवढेच येतं. पहा, जास्त झाले तर ज्यावेळेस भाव वगैरे असतो त्यावेळेस 80-90पर्यंत जाईल 2 एकरमध्ये. ऊस वगैरे लावला तर त्या ठिकाणी 1,20,000 वगैरे भेटू शकतं. पहा, म्हणजे पाणी वगैरे असेल. म्हणजे असं एक शेतकऱ्याचं मी फॉर्मॅट सांगितलं तुम्हाला. त्याचप्रकारे हा रोहित आहे, शेतकरी आहे, शेतकरीचा मुलगा आहे. त्याला 2 एकरमधून त्याला अधिकाधिक पीक कमवायचं आहे. त्यासाठी तो एक आधुनिकद्वारे किंवा एका शेतीतून निर्यातक्षम म्हणजे आपल्याला दुसऱ्या देशात निर्यात करता येईल
अशा प्रकारे त्याला उत्पादन घ्यायचं. आता दुसऱ्या देशात म्हणजे कॉफी हे माहिती असेल, अमेरिकामध्ये वगैरे जास्त घेतले जातात, त्याचे उत्पादन घेणे हे देखील एक महत्त्वाचा भाग आहे याच्यातीलच. अशा प्रकारे म्हणजे दुसऱ्या देशात आता जो काही कांदा आहे तो भारतामध्ये तर विकला जातोच, पण बांगलादेशात देखील खूप मोठ्या प्रमाणात त्याची मागणी देखील आहे पहा. म्हणजे एक शेतीतील तुम्हाला भाग सांगितला मी. तर दुसरा पळत सेजल ही हा मुलगी आहे वाटतं. सेजल ही एका उद्योगपतीची मुलगी आहे. त्याचा घाऊक पद्धतीने बेकरी उत्पादने तयार करून विक्रीचा व्यवसाय आहे. म्हणजे जे काही बेकरी आहे तुम्हाला माहिती असेल, बेकरी वगैरे गोष्टी. तिने शास्त्र शाखेतून पदवी प्राप्त केली. शास्त्र तुम्हाला माहिती आहे, सायन्स. तिला जलद विक्री होण्याच्या वस्तूशी निगडीत उद्योजिका बनायची आहे. जलद म्हणजे फास्ट डिलिव्हरी म्हणतो, किंवा फास्ट विक्री म्हणजे विक्री करण्यासाठी जे काय आहे ते चांगल्या पद्धतीने फास्ट विक्री व्हावे यासाठी ती एक मुलगी तिला प्रयत्नत आहे पहा. काय करू पाहते ती, एखादा बेकरी आहे, बेकरीचं काही उत्पन्न आहे, तो उत्पन्न करून त्याला विक्री जो एक आहे ते फास्ट मार्गाने करण्याचा हे एका मुलीचं उद्योगपती होण्याचा एक मार्ग आहे पहा. आता आसिफ पोव्यात दोन्ही गोष्टी वरचे समजून आले असतील तुम्हाला, किंवा वाटल्यास व्हिडिओ मागे घेऊन पाहू शकता तुम्ही. आसिफ हा छोट्या हॉटेल व्यावसायिकांचा मुलगा आहे. त्याने कार्यक्रम व्यवस्थापनाची पदवी घेतली आहे. त्याला त्याची स्वतःची कार्यक्रम व्यवस्थापनाची कंपनी स्थापना करायची. आता कार्यक्रम व्यवस्थापन म्हणजे माहिती असेल, एखाद्या ठिकाणी कार्यक्रम असतो त्या ठिकाणी जो काही माईक, साऊंड, त्यानंतर त्या ठिकाणी जो काही लागणारा पब्लिक असतात त्यांना बसण्यासाठी चटई, बॅकग्राऊंड, स्टेज इत्यादी गोष्टी जे काही कार्यक्रमासाठी असतात, त्याच ठिकाणी जे काही व्यवस्थापक असतात पहा, अशा ठिकाणी त्याचप्रमाणे त्याला तशात काम करायचे. तो हॉटेल व्यवसायाचा मुलगा आहे पहा, हे लक्षात असू द्या. आता या तिन्ही गोष्टी मुले समजले, यांचा उद्योग. ओके, तर आपण हे काय करणार आहेत ते पाहूयात आणि कोणकोणते काय काय केले ते देखील पाहूयात. चांगल्या गुणांनी पदवी प्राप्त केल्यानंतर त्याने ठरवले की एकमेकांना मदत करत स्वतःची कारकीर्द सुरू करायची. म्हणजे एखाद्या ठिकाणी काही भांडवल वगैरे लागत असेल तर त्या ठिकाणी एकमेकांना मदत वगैरे करायचं पहा. भांडवल हा खूप महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही 11वी किंवा अर्थशास्त्रामध्ये वगैरे शिकला असेल. रोहित, सेजल आणि आसिफ व्यवसाय कसा सुरू करायचा याबद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतात. आता रोहितला चांगल्या पद्धतीने शेती करायचं आहे, तर चांगल्या पद्धतीने शेती करण्यासाठी कोणकोणते घटक आवश्यक आहेत, किंवा एखादा उत्पादन घेण्यासाठी त्याला आधुनिक कालखंडामध्ये किंवा चांगल्या पद्धतीने निर्यात कोणत्या भागात मागणी आहे हे देखील पाहावं लागतं. म्हणजे त्या ठिकाणी तो जो काही माहिती गोळा करणे हे खूप महत्त्वाचे असते. कारण तुम्ही देखील एखादी माहिती न घेतल्याशिवाय त्या ठिकाणी काम करू शकत नाहीत. म्हणजे एखादी गोष्टी माहिती असायला पाहिजे. ह्या ठिकाणी त्याने आता व्यवसाय तर सुरू करण्याचा निर्णय आहे त्यांचा, माहिती तर पाहिजेच. त्याच ठिकाणी प्रयत्न करतात पहा माहिती गोळा करण्याचा. व्यवसायाविषयी जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. म्हणजे व्यवसाय संबंधित, व्यवसायात नफा तोटा, त्यानंतर टॅक्स आणि उद्योजक, त्यानंतर नुकसान, गुंतवणूक, भांडवल, उत्पादन, विक्री या गोष्टी देखील महत्त्वाच्या असतात पहा. प्रथम योजना तयार करून मग उद्योगांची स्थापना करायची असे ठरवतात. म्हणजे योजना हे देखील महत्त्वाची असते. कारण एखादी गोष्ट करत असताना त्याला आपण योजना हे महत्त्वाचे असतात. योजना आपण केल्याशिवाय त्या गोष्टीचा हातभार किंवा त्या गोष्टीचा आपण चांगल्या प्रकारे विल्हेवाट लावू शकत नाही पहा. म्हणजे एखाद्या गोष्टीचं जर चांगल्या प्रकारे अनुक्रमे घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी त्याची योजना देखील तयार करणे हे गरजेचे असते पहा. माहिती मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याच्या व्यवसायासंबंधित माहिती मिळते. म्हणजे एखादी माहिती ती व्यवसाय संबंधित असायला पाहिजे पहा, असते देखील. रोहितला आपल्या शेतीमध्ये मोठे बदल करावे लागतील हे त्याला कळले. आता या ठिकाणी पुढे पाहूयातच. निर्यातक्षम गुणवत्तेची लिली ऑर्किड्ससारखी फुले आणि किवी, ड्रॅगन फ्रूटसारखी फळे पिकवण्यासाठी वातावरण विशिष्ट आर्द्रता आणि तापमान कक्षा राखावी लागत होती. या ठिकाणी जे काही फुले आणि फळे दिले हे जे काही आहेत ते देखील विदेशामध्ये मागणी वगैरे खूप मोठ्या प्रमाणात आहेत पहा. त्यासाठी जे काही तापमान आहे, हवामान आणि तापमान या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात पहा. एखादी पीक वगैरे घेत असताना मृदेची मासू टिकवण्यासाठी विशेष खत वापरण्याची गरज होती. म्हणजे त्याच्या शेतात त्या उत्पादनासाठी खत हे महत्त्वाचं असतं. त्याला हे देखील समजले होते की त्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्याची मदत घ्यावी लागेल. म्हणजे आता मदत कशी घ्यायची ते पाहूयात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे निर्यातीवर आधारित व्यवसाय सुरू करण्यासाठी परवाना काढावा लागत होता. आता हे परवाना कृषी अधिकाऱ्याकडे भेटेल पहा. म्हणजे
परवाने जे असतात काही कृषी संबंधित असतात, कृषी अधिकाऱ्याकडे या परवाने भेटत असतात. म्हणजे त्या ठिकाणी त्याचा जो काही मदतीला आहे तो कृषी अधिकारी तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये वगैरे असतात. तुम्ही देखील वाटल्यास पाहिला असेल कॉलेजमध्ये वगैरे, तुमच्या एरियामध्ये बॅकग्राऊंडमध्ये वगैरे. परदेशी व्यवहार करण्यासाठी बँकेत एक खाते उघडावे लागते. म्हणजे आपले खाते देखील हे देखील महत्त्वाचे असते, कारण फक्त जे काही पैसे असतात ते खात्यामध्ये वगैरे ट्रान्सफर होत असतात पहा. तसेच याही गोष्टीची माहिती मिळाली की निर्यातक्षम गुणवत्तेच्या उत्पन्नासाठी रोपे कुठे मिळतात. आता हे जे काही उत्पादनक्षम हे काही फळे वगैरे फुले वगैरे आहेत ते भारतामध्ये जास्त नसतात आणि ते असले तरी कमी प्रमाणात असतात आणि विदेशात देखील असतील तर त्या ठिकाणी जे काही रोपं असतात ते उत्पादनासाठी आणावे लागत असतात पहा. आखाती राष्ट्रामध्ये या फुलांना चांगली मागणी असून त्यापासून आर्थिक परतावाही चांगला मिळतो. म्हणजे दुसऱ्या देशामध्ये त्याला चांगल्या प्रकारे मागणी देखील आहे. ते मागणी तो मिळवण्यासाठी त्या ठिकाणी पैसाही खूप मोठ्या प्रमाणात मिळतो. त्या ठिकाणी हे जे काही विकण्याचं जे काही त्याचा निर्णय आहे तो देखील त्या ठिकाणी यशस्वी ठरेल असं वाटतो पहा. हे देश जवळचे असल्याने विमानाने काही तासातच माल या देशांना पोचता करता येतो. आता या ठिकाणी एखादा देश वगैरे निश्चित धरू नका तुम्ही, कारण या ठिकाणी त्यांच्या अंदाजाप्रमाणे दिलेले आहेत पहा. म्हणजे त्यांचा काय देश आहे तो शेजारीच आहे, त्या ठिकाणी त्यांना विकता येतो. म्हणजे एका तासात त्याला विमानाने प्रवास करता येते पहा. त्यामुळे त्याच्या ताजेपणा मालाची गुणवत्ताही चांगली राखता येते. म्हणजे मालाचा ताजेपणा वगैरे असतो. फुल फळे जास्त दिवस ठेवल्यावर देखील काही वेळेस कमकुवत होत असतात पहा. आपला उद्योग थेट त्या देशात उभारण्यासाठी तेथील काही विक्रेत्यांना भेटी देण्यास रोहितने ठरवले. आता रोहितची आपण कार्यवाही पाहिली. त्यांनी पदवी प्राप्त केली होती. त्यानंतर तो शेतीमध्ये कशा प्रकारे त्या ठिकाणी उत्पादन घ्यायचे, रोपं कुठून आणायचे, त्यानंतर जी काही निर्यात आहे त्यासाठी कृषी अधिकाऱ्यांची त्याला भेट घ्यावं लागते. म्हणजे जे काही त्या ठिकाणी व्यवसाय सुरू करण्यासाठी ह्या सर्व गोष्टी लागतात तो करत होता पहा. आणि त्याला विदेशात जो काही विक्री आहे तो देखील करण्यास काही वेळेस सफल होतो पहा. आता आपण रोहितकडे गेलो. आता त्यानंतर सेजलकडे जाऊयात पहा. सेजलच्या हे लक्षात आले की टूथपेस्ट ही लोकांच्या नित्य गरजेची वस्तू आहे. नित्य म्हणजे रोजच्या गरजेची वस्तू आहे. तुम्ही टूथपेस्ट वापरत असाल, टूथपेस्ट काही वेळेला कळत नाही आपल्याला, कोलगेट म्हटल्यावर लगेच कळतं. ते तुम्ही रोज वापरता म्हणजे ते तुम्हाला गरजेचं नसतं किंवा ते खाल्ल्यावर वगैरे पोट वगैरे भरत नसतं, पण तुमच्या स्वच्छतेसाठी तो गरजेचा वस्तू बनलेला आहे पहा. तिच्या शास्त्रशाखेच्या पार्श्वभूमीवर दंत आरोग्य म्हणजे तुमचे काही दात आहेत ते चांगले ठेवण्यासाठी आत्ता सांगितल्याप्रमाणे आपण ते वापरतो पहा. दंत आरोग्य चांगले ठेवण्याचे प्रगत सूत्र तिने ठरवले. त्यासाठी तिने औषध निर्माण उद्योगात काम करत असलेल्या चुलत भावाची मदत घेतली. याशिवाय खालील अनेक गोष्टींची उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यकता होती याची तिला माहिती मिळाली. त्या ठिकाणी माहिती जी काही आहे ती आता त्याला जे काही टूथपेस्ट आहे ते विकण्यासाठी त्याला जी काही माहिती आहे ते ज्या ठिकाणी औषध तयार होतं किंवा टूथपेस्ट तयार होतं त्या ठिकाणची जी काही माहिती आहे त्याला मिळाली पहा. आता उद्योग स्थापना करण्यासाठी त्यांनी कोणकोणते काय केले ते पाहूयात. किंवा विक्री वाढवण्यासाठी उद्योगासाठी लागणारी यंत्रसामग्री विकत घेणे, म्हणजे त्याच्या उद्योगासाठी जे काही लागणारे भांडवल वगैरे असतात पहा किंवा यंत्रसामग्री असतात, आणि कामगार नेमणे. कामगार हे खूप महत्त्वाचे असतात, कारण काम करण्यासाठी आपण एकटे सर्व झेलू शकत नाही. उद्योग स्थापनेसाठी जागा. आता एखादा उद्योग तुम्हाला जर स्थापना करायचा असेल तर भूमी, श्रम, भांडवल, संयोजक ह्या 4 गोष्टी लागत असतात, हे लक्षात ठेवा. तुम्ही मला वाटतं 11वीच्या इयत्तेमध्ये शिकल्याचं असेल. शासनाच्या सक्षम यंत्रणेकडून उद्योगासाठीचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच विविध परवानग्या, जसे अग्निशामक कार्यालयात ना हरकत प्रमाणपत्र. आता हे प्रमाणपत्र असतात पहा. तर काही वेळेस उद्योगधंद्यामध्ये आग वगैरे लागत असतो तर त्या ठिकाणी आपल्याला अग्निशामक यांच्या देखील परवानगी घ्यावी लागत असते. या ठिकाणी दिलं आहे पहा तुम्हाला खालच्या साईडला जो काही तक्ता आहे आपण वाचतोय त्याच्या खालच्या साईडला काही प्रश्न आहेत. विविध सक्षम यंत्रणा म्हणजे काय? आता सक्षम यंत्रणा म्हणजे या ठिकाणी जे काही सक्षम यंत्रणा असतात पहा, म्हणजे एखाद्या उद्योगासाठी स्थापना करण्यासाठी त्याला लागणारे जे काही चांगले यंत्रणा असतात त्या यंत्रणेकडून आपल्याला, उदाहरणार्थ पोलीस वगैरे असतील किंवा त्या ठिकाणची जी काही जागा असते ती जागांचे जे काही अधिकारी असतात किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असतो किंवा एखादा
क्षेत्राबद्दलची काही कार्यालय असतो, जे काही यंत्रणा असते पहा, हे सक्षम यंत्रणेसाठी काही वेळेस त्या ठिकाणी परवानगी घ्यावी लागत असते. म्हणजे ही जी काही यंत्रणा आहे ती यंत्रणा म्हणजे जे काही शासनाची जे काही यंत्रणा आहे पहा, सक्षम म्हणजे आपली जे काही उद्योग स्थापना करत असतो त्याच्यासाठी एक चांगले कार्य त्या ठिकाणी निर्माण व्हावे, त्या ठिकाणी बाधा वगैरे येऊ नये यासाठी जे काही प्रमाणपत्र असतात ते या ठिकाणी मिळत असतात. आता मला वाटतं पहिल्या प्रश्नाचं मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर दुसरं तिसरं आपण नंतर पाहूयात, आधी तक्ता पूर्ण करूयात. तयार केलेली टूथपेस्ट भरण्यासाठीचे ट्यूब व वेस्टर्नसाठी कागदी डबे तयार करून देणारे उद्योग. आता जे काही टूथपेस्ट बनण्यासाठी जो काही मागचा त्याचा जो काही साईज असलेला जो काही त्याचा पुस्ता असतो किंवा त्याचा काही बॉक्स असतो, तो एक निर्मिती करण्यासाठी त्याच्या साईडचा कंपनीची त्याला मदत घ्यावी लागते. म्हणजे जो काही निर्मिती करतो त्याचा टूथपेस्ट बनण्याचा डबा आहे तो. उत्पादनाच्या जाहिरातीसाठी जाहिरात संस्थेची नेमणूक. आता उत्पादन आपण केलं, आता तुम्ही एखाद्या शाळेमध्ये एखादे उत्पादन केलं, उदाहरणार्थ एक नवीन चहा काढलात, ओके, किंवा एखादा टूथपेस्ट नवीन काढलात तुम्ही, तर त्या टूथपेस्टमुळे आपल्याला माहिती आहे आपण हे टूथपेस्ट नवीन केलो. काही वेळा हे गोष्टी चांगल्या प्रकारे पसरत जातात, पण चांगल्या प्रकारे लोकांच्या मनात रुजून आपण हे जर उद्योगधंदा स्थापना करायचं असेल किंवा सर्वांना माहिती व्हावे, सर्व लोक घ्यावे, यासाठी आपण काय करत असतो, जाहिरात करत असतो पहा. आता जाहिरातीसाठी विविध प्रकारचे असतात. तुम्ही देखील ॲड्स पाहत असता, यूट्यूबवर देखील पाहत असता, तुम्हाला दिसतील. त्यानंतर तुम्हाला टी व्हीवरती तर दिसेल. तर हे जे काही ॲड्स आहे त्यामुळे देखील लोकांना पैसे भेटतात, त्यामुळे हे ॲड्स करत असतात पहा. ॲड्स केल्यामुळे पैसा तर भरपूर भेटत असतो, त्याप्रमाणे जे काही उद्योग आहेत त्यांचे जे काही जाहिरात हे असतात ते देखील होत असतात पहा. एक जाहिरात ही चांगली संकल्पना असते पहा विक्री करण्यासाठी. खरे तर एवढे मोठे पाऊल उचलताना सेजल थोडी साशंक होती. जे काही त्याला थोडे फार संशय होता पहा, ते पाहूयात. कारण या व्यवसायात मोठ्या प्रमाणात भांडवल व जागेची गरज होती. आता भांडवल म्हणजे पैसा हा लागणारच आहे, त्यानंतर जागा तर खूप मोठ्या प्रमाणात लागणार आहे. त्यानंतर शासनाच्या स्टार्टअप योजनेअंतर्गत तिला कमी व्याजदराने कर्ज मिळू शकेल हे सेजलला कळल्यावर तिला थोडा हुरूप आला. म्हणजे स्टार्टअप हे जी केली योजना आहे ते सक्षम यंत्रणेखाली येतं का. हे देखील काही यंत्रणा असतात जे कमी व्याजदराने वगैरे पैसे मिळू शकतात. आता विविध उद्योगधंद्यांना पुढे येण्यासाठी काही वेळेस शासन कर्ज आहे तो कमी व्याजदरात देखील देतो पहा. त्यानंतर सेजलच्या वडिलांनी तिचा जमिनीचा उपलब्धतेचा प्रश्न सोडवला. त्यांनी शहराच्या एका टोकाला असलेली त्याची मालकीची जमीन सेजलला देऊ केली. त्यात त्यांनी उद्योगासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा जसे वीज, पाणी ही जोडणी ठेकेदाराकडून इमारत बांधून घेण्याचे ठरवले. ही तयार जमीन प्लॉट त्याला सेजलला भाडे करारावर देण्याचे ठरवले. म्हणजे या ठिकाणी जे काही उद्योग आहे ते स्थापना करत असताना तिला जे काही लागणारे वस्तू होते पहा, उदाहरणार्थ जागा ही महत्त्वाची होती. जागा त्याच्या वडिलांनी घेऊन दिले आणि कर्ज म्हणजे भांडवल ते शासनाच्या एका योजनेअंतर्गत आलं. आणि त्यानंतर ते जे काही जागा आहे, कर्ज आहे, आता बांधण्यासाठी जे काही स्ट्रक्चर वगैरे लागत असतात ते देखील यांनी त्या ठिकाणी बांधून देण्यास किंवा इमारत बांधून देण्यास ठरले पहा. त्यानंतर पायाभूत सुविधा वीज असतात, पाणी असते, हे देखील या ठिकाणी त्या ठिकाणी सोयीचे झाले पहा. म्हणजे त्याचा उद्योग त्या ठिकाणी स्थापण्यास मजबूत झाला पहा. म्हणजे त्याचं उदाहरणार्थ त्या ठिकाणी उद्योग जो आहे तो स्थापना केला गेला. अशा प्रकारे आपण दोघांचे चांगल्या प्रकारे आपण पाहिलं आहे. सेजलने चांगलेच दंतारोग्य किंवा टूथपेस्टचा चांगलीच प्रकारे विक्री वगैरे करण्यासाठी उद्योगधंदा स्थापना केली. त्याचप्रमाणे आपण रोहितचा पाहिलो. त्यानंतर शेवटचा आहे आसिफ, हा तिसरा आहे. वरती तुम्हाला थोडक्यात दिले असतील तर खाली इकडे सविस्तर आहे, त्यामुळे हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण याच्यातीलच जे काही सविस्तर किंवा भौगोलिक स्पष्टीकरण आहे ते मागच्या वेळेस दिले असतात. जरा विचार करा, हे फक्त विचार करण्यापुरतंच ठेवू नका. तर याच्यातील जे काही प्रश्न आहेत त्याच्यातील क्रिया आहेत ते तुमच्यासाठीच आहेत, कारण ते मागच्या भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये समाविष्ट असतात पहा. त्यामुळे हे घेणे महत्त्वाचे असते. कारण व्हिडिओ मोठा झाला असला तरी हे जे काही पॅरेग्राफ आहे तो वाचून घेणे हे देखील महत्त्वाचे असते पहा काही वेळेस. आता पाहूयात आसिफने काय करतं आहे, त्याला कशाची गरज होती, तर एका कार्यक्रम व्यवस्थापनाची गरज होती पहा. म्हणजे एखादा कार्यक्रम व्यवस्थापनाचा जो काही कंपनी आहे तो स्थापना करणार होता पहा. त्यानंतर पाहूयात त्याचा आसिफला त्याच्या व्यवसायाकरता प्रामुख्याने सेवा व मनुष्यबळाची आवश्यकता होती. आता या ठिकाणी मनुष्यबळ म्हणजे आता तो एकटाच डमरू किंवा जो काही
असं वाजवेल का, नाहीतर त्या ठिकाणी जो काही मंडप वगैरे आहे तो एकटाच करू शकेल का, नाही. तर त्या ठिकाणी जे काही मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळ म्हणजे कामगार. उदाहरणार्थ ती माहिती असेल, तुम्ही देखील एखाद्या DJ समोर वगैरे नाचत असताना तर त्यावेळेस माणसं वगैरे असतात, त्यांचे DJ लावणारे किंवा त्या ठिकाणी जे काही अंतर्गत किंवा जे काही ट्रॅक्टर वगैरे असतात त्या ठिकाणी DJ वगैरे लावत असताना हे एखादा कार्यक्रम, देवी मिरवणूक वगैरे तुम्ही पाहत असता, या गोष्टी तुम्हाला जास्त माहिती आहेत पहा. या व्यवसायासाठी मनुष्यबळ भाड्याने काही काळासाठी सहज उपलब्ध होते, हे त्याला कळले. आता मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही एखादा DJ लावत असताना त्या ठिकाणी मनुष्यबळ आहे तो एखादा दिवस 2 दिवस त्या ठिकाणी कंपल्सरी लागत असतो, कारण तो जे काही माणसं आहेत ते काही काळासाठी असतात पहा. काही काळासाठी म्हणजे त्या ठिकाणी जे काही त्यांचे काम असते ते होण्यापुरती असते पहा. जसे की आता काही कामासाठी काही जण कसे असतात पहा, खानपान सेवा, एखाद्या कार्यक्रमामध्ये जेवण वगैरे असतात पहा, यामध्ये काही कामगार वेगळे असतात. वाजंत्रीवाले म्हणजे आता मी DJचं उदाहरण घेतलं वगैरे. फुलवाले म्हणजे काही फुल त्या ठिकाणी सजवण्यासाठी वगैरे असतात पहा, काही विकण्यासाठी देखील असतात. ध्वनिवर्धक म्हणजे जे काही साऊंड्स वगैरे असतात, इत्यादी कामासाठीचे मनुष्यबळ प्रत्येक कार्यक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या विविध सक्षम यंत्रणेकडून घ्यावे लागतात. आता DJचं उदाहरण सांगितलं तर त्या ठिकाणी जो काही 12 नंतर DJ अलाव नसतो, हे तुम्हाला तर माहिती आहे. त्यानंतर त्याच्या आधी जो काही त्याचा स्पीड असतो की DJचा, त्याचा आवाज किती ठेवायचा हे देखील काही त्याला बंधने असतात. काही वेळेस जास्त DJ ठेवल्यास साहेब पोलीस चौकीमध्ये किंवा पोलीस त्या ठिकाणी त्यांना अटक देखील करू शकतात. हे देखील एक परवानगी त्या ठिकाणी घ्यावं लागते. हे देखील एक सक्षम यंत्रणा आहे पहा. म्हणजे या ठिकाणी तिन्ही जे काही सक्षम यंत्रणा आहे त्या ठिकाणी उदाहरणं तुम्ही देऊ शकता. रोहितची सक्षम यंत्रणा काय होती, ते काही कार्यक्रम त्याच्या कृषी यंत्रणेखाली जे काही परवानगी पाहिजे होतं निर्यात करण्यासाठी कृषी क्षेत्राकडून ती या ठिकाणी मिळाली, कृषी कार्यालयाकडून. त्यानंतर दुसऱ्या शेजलला त्याच्या जे काही उद्योगासाठी लागणारे जे काही परवानगी असतात, उदाहरणार्थ अग्निशामक वगैरे या ठिकाणी दिल्याप्रमाणे, हे दुसरा झाला. तर तिसरा या ठिकाणी तर हा जो काही याच्यासाठी जो काही मी आत्ता सांगितलं, तर कार्यक्रमासाठी परवानगी घेण्यासाठी जे काही सक्षम यंत्रणा असते यासाठी देखील त्या ठिकाणी लागणारं जे काही परवानगी आहे हे देखील या सक्षम यंत्रणेकडून घ्यावं लागतात पहा. त्या कशा घ्यायची याची माहिती त्यांनी करून घेतली. त्याला व्यवसाय सुरू करण्यासाठी बाजारपेठेत एखादे कार्यालय उघडणे योग्य होईल असे त्याच्या लक्षात आले. म्हणजे एखादे कार्य असणे हे देखील गरजेचे असते पहा. त्याच्या स्टार्टअपसाठी एखादी माहितीपत्रक व स्वतःचे डिजिटिंग कार्ड त्यांनी तयार करून घेतले. म्हणजे आपलं जे काही कार्ड असतं किंवा काही मंडपवाल्यांचे वगैरे तुम्ही कार्ड पाहत असता बघ, छोटे छोटे आधार कार्ड वगैरे, त्याचप्रमाणे ती जाहिरात वगैरे करत असतात पहा. आता वर्षभराच्या योजनेनंतर तिन्ही मित्रांनी आपापले व्यवसाय सुरू केले. त्यांनी त्याचे व्यवसाय स्वतःचे निवडले असल्याने ते करण्यास त्यांचा आनंद वाटत होता. म्हणजे त्यांनी स्वतः निवडले म्हणून करण्यात, आपण कोणाशी तरी जबरदस्तीने व्यवसाय निवडत असतो, आपण करत असतो, मग त्या ठिकाणी जे काही कामे असतात ते काही वेळेस वेळेमध्ये होत नसतात. त्यामुळे आपण चिडून जो काही भांडवल वगैरे असतो तो टाकून वगैरे पळून जातात काही लोक पळून जातात. म्हणजे जे काही कर्ज वगैरे झालेलं असतो, जे काही भांडवल असतं त्यावेळेस मोठ्या प्रमाणात घातल्याप्रमाणे जे काही उत्पादन आहे ते पुन्हा एकदा मिळू शकत नाही पहा. त्यामुळे ह्या गोष्टी योजना तयार करावे लागतात पहा. त्यानंतर त्याचे व्यवसाय आता त्याच्या विशेष आवडीचे बनले आहेत. आता आवड असणारच, कारण ते उद्योगधंदे स्वतःच्या मर्जीने करत आहेत पहा. मर्जीने करणे हे देखील चुकीचे नाही, पण ते योग्य करणे हे देखील महत्त्वाचे असते. आता तिन्ही गोष्टींचा आपण विचार करूयात. या ठिकाणी दिले आहे विविध सक्षम यंत्रणा म्हणजे काय आपण पाहिलं आहे, मी तुम्हाला समजून देखील दिले. व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे पटपट संपवतो पहा. गोष्टीतील तिन्ही मुले कोणत्या प्रकारचे आर्थिक व्यवसाय निवडणार आहेत. तर या ठिकाणी जे काही जे काही व्यवसाय आहेत त्या ठिकाणी प्राथमिक, द्वितीय, तृतीय. प्राथमिक म्हणजे माहिती आहे, द्वितीय म्हणजे माहिती असेल तुम्हाला. आता हे जे काही मुले आहेत ती तृतीय व्यवसाय निवडणार आहेत पहा. म्हणजे त्या ठिकाणी जे काही देणारे जे काही हे आहेत पहा, ते सेवा क्षेत्रामध्ये देतात, तर काही व्यापार क्षेत्रामध्ये देतात पहा. प्रत्येकाला त्याच्या आर्थिक व्यवसाय करताना इतर कोणत्या आर्थिक व्यवसायाशी संबंध घेतो. आता एखाद्या शेजलचा जो काही मुलगा आहे, शेजल हा जो काही मुलगा आहे, रोहित जो काही मुलगा आहे, तो जो काही चालू करण्यासाठी जो काही पहिल्यांदा त्याला काय लागत होतं, तर त्याची जे काही रोपं असतात किंवा जो काही प्लॅन्ट असतात तो कच्चा माल त्या ठिकाणी लागत असतो. त्याला दुसऱ्या देशात नेण्यासाठी त्या ठिकाणी तृतीय व्यवसाय त्या ठिकाणी घडत असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला प्राथमिक व्यवसायाशी किंवा द्वितीय व्यवसायाशी संबंधित राहावं लागतात पहा.
वरील परिच्छेदात जेवढ्या आर्थिक क्रिया आल्या आहेत त्याचे आर्थिक प्रकारानुसार वर्गीकरण करा. आता तुम्ही करू शकता. या ठिकाणी जे काही पंच आर्थिक देखील आलेलं आहे. 5वामध्ये या ठिकाणी जाहिरात आहे. हा खूप महत्त्वाचा. आता तुम्ही तिन्ही लिहिलात तर त्या ठिकाणी चौथा जो काय आहे 5वा जो काय आहे पंच आर्थिक क्रिया हा जाहिरात आहे. त्याच्यामध्ये आलेला जो काही भाग आहे त्यामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे पहा. आता आपण भौगोलिक स्पष्टीकरण पान नंबर 56कडे जाऊयात आपण. या गोष्टीचे वाचन करताना तुम्हाला अनेक मानवी व्यवसायांचा उल्लेख आल्याचे लक्षात आले असेल. जे काही उल्लेख हे मानवी व्यवसायामध्ये ते या ठिकाणी बघायला मिळाले असेल तुम्हाला देखील. या सर्व व्यवसायांना मानवाच्या आर्थिक क्रिया म्हणून अभ्यासले आहेत. यातील काही व्यवसाय पूर्णतः निसर्गावर आधारित आहेत. या सगळ्या मानवाच्या प्राथमिक आर्थिक क्रिया आहेत पहा. या व्यवसायातून नैसर्गिक साधनसंपत्ती मिळवली जाते. आता या ठिकाणी जे काही नैसर्गिक साधनसंपत्ती आहे ते प्राथमिक आर्थिक व्यवसाय क्रियामध्ये देखील मोडतात पहा. या व्यवसायातील काही उत्पादने मानव थेट वापर करू शकत नाहीत किंवा ते उत्पादने जास्त टिकाऊ किंवा मूल्यवर्धित करून वापरण्यास योग्य असते. म्हणजे या ठिकाणी जे काही व्यवसाय आहेत ते मानवाच्या थेट वापरत नाहीत पहा. म्हणजे जे काही आता त्या ठिकाणी जे काही कार्यक्रम यंत्रणा आहे ते मानवाला वापरण्यासाठी आहे का, म्हणजे वापरण्यासाठी आहे पण थेट वापरत आहे का, नाही. तर अशा प्रकारचे काही यंत्रणा आहेत. अशा वेळी या उत्पादनावर प्रक्रिया केली जाते. यातूनच नवीन व वेगळी उत्पादने उपलब्ध होतात जी वापरण्यास योग्य, जास्त टिकाऊ व जास्त किमतीला विकता येतील. ही उत्पादने प्रक्रिया उद्योगाद्वारे द्वितीय व्यवसायात समाविष्ट होतात. द्वितीय व्यवसाय प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायातून प्राप्त झाल्यानंतर उत्पादनावर अवलंबून असतात. म्हणजे काय व्यवसाय असतात प्राथमिक व्यवसाय ज्या ठिकाणी घडते त्या ठिकाणी द्वितीय व्यवसाय घडत असतात. म्हणजे हे जे काही टप्पे असतात ते या ठिकाणी पार पाडताना दिसतात आपल्याला. त्यानंतर पाहूयात आपण प्राथमिक व द्वितीय व्यवसाय यांच्यातील आदानप्रदान, यांच्यातील दुवा, या दोघांना पूरक असे विविध व्यवसाय हे असतात. या सेवामध्ये म्हणजे मागची जे काही गोष्टी पाहिली त्याच्यामध्ये मालांची खरेदी विक्री, वाहतूक, दळणवळण, मालाची चढउतार, तारण व कर्जरोख संस्था. आता मालाची जी काही चढउतार आहे ते देखील आपण पाहिलं. दळणवळण म्हणजे जे काही निर्यात होती ती देखील एक दळणवळणामध्ये येतं पहा. कर्ज म्हणजे जे काही कर्ज घेतले ते देखील पाहिलं. त्यानंतर विपणन पाहिलं, आयात निर्यात पाहिलं आपण, व्यवस्था इत्यादींचा समावेश होतो. लोकोपयोगी सेवांचाही यामध्ये समावेश होतो पहा. उदाहरणार्थ धारवाला, भाजीपाला विक्रेता, दुकानदार, प्रवासी, टपाल सेवा इत्यादी या सर्व व्यवसायांना तृतीय आर्थिक व्यवसाय म्हणतात पहा. आता 6.1 पाहूयात आपण. तृतीय आर्थिक क्रियाचे जे काही वर्गीकरण आहे ते या ठिकाणी दिले तुम्हाला. मी वाटल्यास स्क्रीनवर दिलं नाही, तुम्ही वाटल्यास पुस्तकावर पाहू शकता. या ठिकाणी जरा डोके चालवाय ते पाहूयात आपण. तर तृतीय व्यवसाय केवळ सेवा येतात का, या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर या ठिकाणी सेवा येत नाहीत तर व्यापार येतात आणि इतर सेवामध्ये काही प्रमाणात सेवा देखील येतात पहा. तृतीय व्यवसाय उत्पादने येतात का, उत्पादने देखील या ठिकाणी येतात. मागच्या वेळेस आपण पाहिले आहेत. वर्गात चर्चा करा आणि त्याची यादी करा. आता सेवा हे देखील एक व्यवसाय आहे, त्याचे देखील एक उत्पादन आहे. त्याच्यातून एखादी गोष्ट उत्पादन होत असते पहा. या गोष्टी या ठिकाणी वाटल्यास तुम्ही खाली पाहून त्याचे उत्तर देऊ शकता. आता सांगा पाहूया या ठिकाणी आकृती 6.1 मधील तक्त्यात तृतीय व्यवसायात समाविष्ट होणाऱ्या अनेक आर्थिक क्रिया दिल्या आहेत. या आर्थिक क्रियांचे वर्गीकरण खालील 2 गटात करा. आता या ठिकाणी वर्गीकरण आहे ते 2 गटात करूयात. पहिला आहे भौगोलिक घटकावर अवलंबून. भौगोलिक म्हणजे जे काही प्राथमिक व्यवसायाशी निगडीत आहेत असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. किंवा जे जमिनीशी किंवा जे काही भूमी आहे त्याच्याशी किंवा नैसर्गिक साधनसंपत्तीशी जोडून आहेत ते, आणि जे काही नसलेले आहेत. खाली जे काही भौगोलिक घटकावर अवलंबून नसले. आता भौगोलिक घटकावर अवलंबून नसले एक उदाहरण पाहू. संदेशवहन हे काही भौगोलिक घटकावर अवलंबून नाही आहे पहा. आता भौगोलिक घटकावर अवलंबून कुठलं, वाहतूक. आता वाहतूक हे जो काही जमीन आहे त्याच्यावरच होऊ शकतं, म्हणजे हे भौगोलिक घटकाशी संबंधित आहे. अशा प्रकारे तुम्ही पर्यटन हे भौगोलिक घटकाशी संबंधित आहे पहा. त्यानंतर विमा हे तुम्हाला भौगोलिक गोष्टीशी संबंधित येणार नाही पहा. अशा प्रकारे तुम्ही वर्गीकरण करू शकता. सांगा पाहूया या ठिकाणी पान नंबर मला वाटतं 57वर आलो आहे मी. या ठिकाणी दिल्याप्रमाणे तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्ही अनेक गोष्टी वापरता त्याची यादी करा. मासे, साखर, बस इत्यादी गोष्टी आपण देखील वापरत असतो. हे मी उदाहरणार्थ सांगितलं. तुम्ही केलेल्या यादींचे व्यावसायिक स्रोतानुसार वर्गीकरण प्राथमिक, द्वितीय, तृतीय यासारख्या व्यवसायामध्ये करू शकता. आता मासे सांगितलं हा प्राथमिक व्यवसाय. द्वितीयामध्ये तुम्हाला साखर भेटेल, त्या ठिकाणी त्याचा निर्यात होतो. आता बस सांगितल्याप्रमाणे बस हा
तृतीय सेवा व्यवसायामध्ये येतो. या ठिकाणी उदाहरणात मीठ दिलं आहे पहा. तुमच्या यादीतील वरील तिन्ही प्रश्नांच्या व्यवसायात न बसणारी नावे लिहा. आता न बसणारी जाहिरात हे तिन्ही व्यवसायात होणार आहे का? नाही. ह्याच्यात जो काही व्यवसाय आहे तो दुसऱ्या क्षेत्रामध्ये येईल, म्हणजे हा गोष्ट वेगळा आहे. अशाच प्रकारे तुम्ही देखील नावे शोधू शकता पहा. त्यानंतर पाहूयात आपण तृतीय आर्थिक क्रिया भौगोलिक स्पष्टीकरण पाहूयात आपण. तृतीय आर्थिक व्यवसायात प्राथमिक व्यवसायाप्रमाणे निसर्गातून काहीही घेतले जात नाही. म्हणजे या ठिकाणी जो काही तृतीय व्यवसाय तो प्राथमिक व्यवसाय म्हणजे जो काही निसर्गातून जे काही प्राथमिक व्यवसायाची आपण व्याख्या पाहिल्याप्रमाणे ते निसर्गातून घेतले जात नाही, ते तृतीय व्यवसायिक आहे पहा. या व्यवसायातून द्वितीय व्यवसायाप्रमाणे नवीन उत्पादने निर्मिती केली जात नाही. या व्यवसायात केवळ सेवा दिली जाते व तिच्या बदल्यात मोबदला घेतला जातो. या ठिकाणी जे काही व्यवसाय आहे त्या ठिकाणी सेवा दिली तुम्ही या वर्गीकरणामध्ये देखील पाहू शकता. म्हणून त्या व्यवसायांना सेवा व्यवसाय म्हणतात. तृतीय व्यवसाय तो सेवा व्यवसाय देखील म्हणतात, किंवा सेवा क्षेत्र देखील म्हणतात पहा काही वेळेस. या सेवा व्यवसायांचे वितरण हे अनेक भौगोलिक घटकांनी प्रेरित झालेले आहेत. तुम्ही केलेल्या यादीमध्ये निसर्गावर अवलंबून नसलेल्या आर्थिक क्रिया फारच थोड्या असतील. जसे आता वरचे जे काही प्रश्न आहे त्या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे पहा. हवामान, भूरचना, समुद्र सान्निध्य अथवा खंडांतर्गत इत्यादी भौगोलिक घटकांचा परिणाम तृतीय आर्थिक व्यवसायावर होत असतो. जे काही तृतीय व्यवसाय आहे ते या गोष्टीवर होत असतात पहा. त्यानंतर पाहूयात नाशवंत कच्चा माल किती काळ टिकेल याचा द्वितीय व्यवसाय तर अवलंबून असतातच, परंतु या मालाची वाहतूक कोणत्या मार्गाने करायची हे सुद्धा भौगोलिक घटकामुळे ठरते. उदाहरणार्थ म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही पिकवलात हे द्वितीय आर्थिक क्रियामध्ये झाले, पण तृतीय आर्थिक क्रियामध्ये हे कशी विकली जाते आणि किती मिनिटामध्ये याला विकायला पाहिजे हे देखील तृतीय व्यवसायामध्ये मोडले जातात. उदाहरणार्थ पाहूयात त्या ठिकाणी शेतीतून पिकवलेल्या द्राक्षासारख्या उत्पादनाची परदेशी वाहतूक विमानमार्गाने करणे फायदेशीर असते, तर कापूस जलमार्गाने पाठवणे फियाचे ठरेल. म्हणजे आपण कापूस जे काय आहे तो विमानाने पाठवले तर चालेल, पण द्राक्ष जो काय आहे तो विमानाने पाठवलेला का चालेल का? नाही. तर त्या ठिकाणी जो काही द्राक्ष आहे तो त्या ठिकाणी जड असतो पहा काही वेळेस. कापूस हे आपण जाऊ शकतो त्या ठिकाणी विमानामध्ये. म्हणजे हे देखील त्या ठिकाणी महत्त्वाचे असतं. तुलना तुम्हाला लक्षात आल्या असेल. जगभरात सर्व मानवी वस्त्या या भौगोलिक घटकांच्या अनुकूलतेनुसार असलेले असतात. म्हणजे आपण भूगोलाच्या घटकामध्ये पाहत असताना मानवी वस्ती ते मानवाची जी काही गरजा आहेत किंवा जे काही अनुकूल घटक आहेत त्यांच्या भोवती वसलेले असतात पहा. बाजारपेठा मग त्या किरकोळ असो वा घाऊक नेहमीच त्या वस्त्यामध्ये किंवा वस्त्यांजवळ निर्माण होतात. एखाद्या द्वितीय आर्थिक व्यवसाय वस्तीपासून दूर स्थापित होऊ शकतो, परंतु बाजारपेठाचे तसे होत नाही. त्या नेहमीच वस्त्याजवळ आढळतात. म्हणजे एखादा जो बाजारपेठ आहे तो द्वितीय व्यवसायाशी संपर्कात असतो पहा. त्यानंतर पाहूयात बंदर गोदी या ठिकाणी मालाची चढ उतार होत असते. या बंदर किंवा गोदी यांचे स्थान गुगल सर्च या सहाय्याने शोधण्याचा प्रयत्न करा. आता गुगल सर्चमध्ये तुम्ही केलात तर घोडबंदर, कोची ट्रान्सपोर्टर, मुंबई पोर्ट ट्रस्ट, दिल्ली नॅशनल कार्गो टर्मिनल्स तुमच्या लक्षात येईल की ही स्थाने एकतर जल किंवा हवाई मार्गाजवळ आढळतात. म्हणजे हे जे काही माल आहेत ते हे जे काही ठिकाण आहेत ते बंदर किंवा गोदी या ठिकाणी आढळतात. बंदर तुम्हाला माहिती असेल ज्या ठिकाणी जहाज येऊन थांबतात अशा गोष्टी. वरील काही उदाहरणावरून हे स्पष्ट होते की मानवाचे तृतीय आर्थिक व्यवसाय ही भौगोलिक घटकामुळे प्रेरित होतात. म्हणजे तुम्हाला हे जे काही प्रश्नाचं उत्तर आहे ते सांगा पाहूमधील पान नंबर 56 मधील जे काही सांगा पाहू आहे त्या ठिकाणी जे काही प्रश्न आहे त्याच्यातील जो काही तुलनात्मक या ठिकाणी दिलेलं आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. जे काही भौगोलिक घटक आहेत ते देखील या ठिकाणी म्हणजे भौगोलिक घटकावर देखील तृतीय व्यवसायासाठी अवलंबून असावे लागतात. वाहतूक व्यवस्था हे आणखीन एक उदाहरण आहे. ही व्यवस्था वर्तमान काळात अत्यंत प्रगत तंत्राद्वारे विकसित होत आहे, परंतु अनेक ठिकाणी ही व्यवसाय भौगोलिक घटकामुळे बाधित होते किंवा कोलमडून पडते. म्हणजे हे काही व्यवसाय आहे जे काही प्राथमिक वर्तमान व्यवसायातील प्रगत तंत्रज्ञान म्हणजे तुम्हाला या ठिकाणी संदेशवहन दिसेल. याचे जे काही सर्व गोष्टी आहेत ते देखील बाधित आणि कोलमडून पडत आहेत. म्हणजे जे काही भौगोलिक घटक या ठिकाणी मोडत नाहीत. त्यानंतर पाहूयात आपण वाहतूक पाहूयात. आपण आत्तापर्यंत चर्चा केली चांगल्या प्रकारे आपण वाहतूक या गोष्टीकडे जाऊयात.
तर आपण वाहतूक पाहूयात. वाहतूक ही अशी सेवा किंवा सुविधा आहे ज्याद्वारे माणसे, वस्तू आणि उत्पादित माल इत्यादी प्रत्यक्षपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले जाते. काय एवढंच तुम्हाला वाक्य लक्षात आले असेल. या ठिकाणी दिल्याप्रमाणे जी काही वस्तू आहे, माणसे आहेत, उत्पादित माल आहे, ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं जे काही काम करतं त्याला वाहतूक असे म्हणतात. कोणत्याही देशाच्या विकासात वाहतूक व्यवस्थेचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. म्हणजे विकासासाठी हे वाहतूक स्थान महत्त्वाचं असतं. त्यालाच आपण तृतीय आर्थिक क्रियेमधील वाहतूक व्यवसाय हा पायाभूत घटक. सर्व आधारित क्रियांचा विकास वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून असतो. जे काही व्यवसाय त्या ठिकाणी जे काही विकास होण्यासाठी एखाद्या गोष्टीचं, तर त्या ठिकाणी वाहतूक हे घटक महत्त्वाचं असतं. या ठिकाणी नकाशाची मैत्री आहे. मी डायरेक्ट उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला देतो, वाटल्यास काही चर्चा वगैरे करत जाईल. ओके, तर पाहूयात आपण खाली प्रश्नांचे प्रश्न पहा आणि उत्तरे द्या या ठिकाणी असलेले. तर नकाशात कोणकोणते वाहतूक मार्ग दाखवले तुम्ही या ठिकाणी सूचीमध्ये पाहू शकता, वाटल्यास तुम्हाला पुस्तक असेल. कोणते मार्ग दाखवले तर या ठिकाणी लोहमार्ग आहे, जलमार्ग आहे, हवाई मार्ग आहे. या तिन्ही गोष्टी तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. तर सर्वसाधारण कोणत्या खंडाद्वारे वाहतुकीचा ओघ जास्त आहे? तर या ठिकाणी आशिया, युरोप, उत्तर अमेरिका हे याचे उत्तर असतील. जलमार्गासाठी कोणकोणत्या कालव्यांचा वापर केला जातो? या कालव्यांचा उद्देश काय? आता तुम्ही झूम करून पाहिलात तर दुबई शहर दिसेल किंवा त्याचा खालचा जो काही आफ्रिका खंड आहे, त्यांच्या दोघांमध्ये जो काही निळा कलरचा पट्टा आहे तो या ठिकाणी जोडलेला जो थोडासा जमिनीचा भाग आहे, त्या जमिनीचा भाग त्या ठिकाणी कट करू तर त्या ठिकाणी व्यापारासाठी खुले केले जाते. त्याला कालवा म्हणतात. तुम्हाला वाटल्यास लक्षात आलं असेल. कालवाचं लोगो पाहू शकता. वाटल्यास तुम्ही या ठिकाणी दिलेल्याप्रमाणे पनामा हा कालवा पाहू शकता. उत्तर आणि दक्षिण अमेरिकेमधील तुम्हाला मॅप दिला नाही, त्यामुळे माफी मागतो मी स्क्रीनवर. हवाई मार्गामुळे भारतातील कोणती दोन प्रमुख शहरे इतर राष्ट्राशी जोडली गेली आहेत? दिल्ली हे शहर खूप मोठ्या प्रमाणाने हवाई मार्गामध्ये जोडलेले आहे आणि दुसरा मला वाटतं मुंबई. ओके, दोन्ही गोष्टी या ठिकाणी हवाई मार्गाद्वारे जोडलेल्या आहेत. त्यानंतर हवाई मार्गाचा कमी वापर होत असल्याने दोन खंड कोणते? या ठिकाणी हवाई मार्ग कमी होतो, म्हणजे या ठिकाणी हवाई मार्ग तुम्हाला दिसेल. दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका हे उत्तर आहेत. लोहमार्गाचा कमी वापर होत असलेले दोन खंड. आफ्रिका मी मागच्या वेळेस चुकून सांगितलं. दक्षिण अमेरिका हा हवाई मार्गासाठी आहे आणि लोहमार्गासाठी कमी आफ्रिका आहे. कोणता लोहमार्ग दोन खंडांना जोडतो? या ठिकाणी तुम्ही शोधू शकता. हे सर्व प्रश्न मीच उत्तर देणार नाहीत. ही गोष्ट तुम्ही शोधाल आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवाल अशी मी आशा करतो. जगातील सर्व खंड हे ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला आहेत, परंतु वाहतुकीचे जाळे ऑस्ट्रेलियामध्ये दक्षिणेला आहे, असे का घडते? तर या ठिकाणी जे काही जाळे आहेत हे जे काही आहेत, या पृष्ठाला तुम्ही जर गोल केलात तर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून येईल. जगाचा नकाशा तुम्ही पाहिलात तर या ठिकाणी जे काही व्यापार होत असतात ते तुम्ही चांगल्या प्रकारे समजू शकाल. म्हणजे या ठिकाणी गोल केलं ना तर त्यावेळेस जे काही आता भारत जो काही आहे तो इकडून दुरून वगैरे जात नाही किंवा एखादं चीन वगैरे असतात. चीन आफ्रिका, म्हणजे चीनचा जो काही जपानचा एक भाग पकडू आपण. जपानचा भाग असं होऊन भारताला येऊन, भारतातून जो काही युरोप खंडातून जाऊन असं जाऊन अमेरिकेत जाण्यापेक्षा इथूनच डायरेक्ट त्या ठिकाणी ट्रान्सफर केली जाते. म्हणजे तुम्हाला मी काय सांगतो ते लक्षात आलं नसेल तर तुम्ही वर्ल्डचा जो काही मॅप आहे तो तुम्ही पाहिलात तर कोणत्या ठिकाणाहून कोणत्या खंडाला जी काही आर्थिक क्रिया आहे ते करण्यासाठी जी काही तृतीय क्रिया किंवा वाहतूक क्रिया आहे त्या ठिकाणी करण्यासाठी मदत होईल ते तुम्ही पाहू शकता. खंडांतर्गत सलग लोहमार्ग कोणत्या खंडात आढळत नाही? म्हणजे खंडामध्ये जे काही लोहमार्ग आहे ते चांगल्या सलग पुरवण्याने त्याचे कारण काय? आता हे तुम्ही लिहू शकता. ओके, सर्वच प्रश्न मी सांगणार नाही. वरील प्रश्नांचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवाल. हे तुम्ही जर निष्कर्ष पद्धतीने लिहू शकता. त्यानंतर पाहूयात आपण भौगोलिक स्पष्टीकरण. ओके, तुम्ही वाटल्यास हे मॅप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चनमध्ये देखील टाकलेलं आहे. वाहतूक प्रणालीत वाहतुकीचे साधन हा आवश्यक घटक असतो. आता वाहतुकीचे साधन कोणकोणते आहेत? या साधनाद्वारे प्रवासी माल किंवा दोघांचाही वाहतूक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत जातो. म्हणजे एखादी जे काही वाहतुकीची साधने असतात
ते देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यास मदत करत असतात. प्रवासी हे देखील महत्त्वाचे मुद्दे आहेत, कारण प्रवासी लोक जास्त असतात. वाहतुकामधील जे काही साधन आहेत त्याच्यापेक्षा प्रवासी लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास आवडत असतात. वाहतुकीच्या साधनाचे सर्वसाधारण वर्गीकरण तीन प्रकारात करता येते. हे वर्गीकरण ही साधने कोणत्या प्रकारचे मार्ग वापरतात यावर अवलंबून असते. आता वाहतुकीच्या मार्गानुसार या ठिकाणी 3 भाग पाडले आहेत. तुम्ही वाटल्यास सूचीमध्ये देखील पाहू शकता. भूमार्ग, जलमार्ग, लोहमार्ग. या ठिकाणी जो काही तिसरा लोहमार्ग यालाच आपण भूमार्ग म्हणू शकतो, जो काही जमिनीवर चालत असतो. प्रत्येक कार्याची वैशिष्ट्ये व गरजा वेगळ्या असतात. प्रत्येक कार्यावर मागणीनुसार ठराविक मालाची आणि प्रवाशांची वाहतूक होत असते. यामुळे जगातील वेगवेगळ्या भागात प्रत्येक मार्गाचा विकास आणि वापर यामध्ये मोठा फरक आढळत असतो. म्हणजे या ठिकाणी जी काही वाहतूक आहे ते मागणीनुसार होत असतात. म्हणजे एखाद्या क्षेत्रात एखाद्या वस्तूची मागणी असेल तर त्या ठिकाणी वाहतूक करून त्या ठिकाणी माल वगैरे पोचवत असतात. भौगोलिक घटकांचा वाहतुकीवर मोठा परिणाम होतो. तर भौगोलिक घटक आपण नकाशामध्ये पाहिलेच आहे. भूरचना, स्थान आणि हवामान हे तीन यापैकी प्रभावशाली भौगोलिक घटक आहेत. ज्या परिसरात भूरचना फार उंच सखल नसते अशा ठिकाणी रस्ते, लोहमार्ग व नळमार्ग विकसित करणे सोपे जाते. म्हणजे एका ठिकाणी जर सखल मैदान असेल तर त्या ठिकाणी जे काही एखादी रेल असतील किंवा एखादा जो काही आपलं मार्ग असेल तर त्या ठिकाणी खडतर होणार नाही. डोंगराळ व पर्वतीय प्रदेशात मात्र असे मार्ग विकसित करताना अडथळे येतात. उदाहरणार्थ आफ्रिका व दक्षिण अमेरिकेतील खंडातील घनदाट वनांच्या प्रदेशात व वाळवंटी प्रदेशात लांब अंतराचे रस्ते, लोहमार्ग इत्यादी विकसित करताना अडचणी येतात. म्हणजे आपल्याला माहिती असेल सारा वाळवंट मोठा वाळवंट आहे, तर अशा ठिकाणी आपण जे काही मार्ग वापरतो ते देखील काही वेळेस लोक तर त्या ठिकाणी राहत नाहीत, तर या ठिकाणी मार्ग वापरणे हे देखील काही वेळेस अडचणीत ठरते. बंदरं आणि गोदीसाठी किनारी प्रदेश सुयोग्य असतात. आता किनारी प्रदेश आपल्याला माहिती असेल त्या ठिकाणी जहाज वगैरे उतरवली जातात, विशेषतः तंदूर किनारे. त्यामुळे प्रत्येक किनारा हा या व्यवसायांसाठी किंवा सुविधेसाठी योग्य असेलच असे नाही. म्हणजे काही किनारे व्यवसायासाठी चांगले नसतात. वर्तमान काळातील तंत्रज्ञानात झालेल्या बदलामुळे हवाई वाहतुकीच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आढळते. म्हणजे हवाई आणि जलमार्ग या ठिकाणी रोड वगैरे तयार करावा लागणार नाही आपल्याला. पण जो काही बस आहे, आपलं रेल्वे आहे, यासाठी आपल्याला रोड तयार करावं लागतं आधी. म्हणजे हे दोन्ही जे काही हवाई आणि जे काही पाण्यातील वाहतूक आहे यातील आपल्याला चांगल्या सोप्या प्रकारे वाहतूक करता येईल. असे असले तरीही अजूनसुद्धा जगभरातील व्यापारी सागरी मार्गाद्वारेच चालते. सागरी अंतर कमी करण्याच्या उद्देशाने कालवे निर्माण केले आहेत. आपण कालवा पाहिला तर हा जो काही पॅसिफिक महासागर आहे किंवा दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका याच्यात पहा तुम्ही, तर एखादी बोट निघाली तर या ठिकाणी जो काही लाल एजन्सीज आहे इथून जर बोट निघाली तर या ठिकाणी जो काही कालवा आहे तुम्हाला दिसेल, पनामा कालवा आहे, या ठिकाणी तो शॉर्टकट घेऊन युरोपला जाऊ शकतो. पण त्या ठिकाणी जर शॉर्टकट नसेल तर त्याला दक्षिण अमेरिकेहून खालून होऊन असं जावं लागतं. म्हणजे त्या तुम्हाला समजून आलं असेल मी काय म्हणायचं असतं. म्हणजे या ठिकाणी कालव्यांचा देखील त्या ठिकाणी वापर होत असताना दिसतो. सुएझ कालवा आणि पनामा कालवा त्यांच्यामुळे जगभरातील सागरी मार्गामध्ये आमूलाग्र बदल झाले. सुएझ कालवामुळे आशिया खंड, आफ्रिका आणि युरोप खंड भूमध्य समुद्राद्वारे जोडले गेले आहेत. पनामा कालव्यामुळे पॅसिफिक व अटलांटिक महासागर जोडले गेले. आताच आपण चर्चा केल्याप्रमाणे पनामासारखे अजून या ठिकाणी तुम्हाला कालवे दिसतील, तुम्ही शोधा. हवाई मार्गासाठी पोषक हवामान, आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास व विमानतळ व गोदी यासाठी मैदानी प्रदेशांची आवश्यकता असते. त्यानंतर आपण सततचे धुके किंवा धुरेकी पर्वत शिखरांची प्राप्त प्रदेश हवाई वाहतुकीस अडथळे ठरतात. म्हणजे काही ठिकाणी तुम्ही धुके वगैरे पाहत असताल दिल्लीमध्ये वगैरे, अशा प्रकारचे काही धुके आहेत त्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये आढळल्यावर त्या ठिकाणी जो काही हवाई मार्गासाठी ते काही वेळेस अडथळे ठरू शकतात. तर वाहतूक हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल. वाहतूक हे 3 प्रकारामध्ये होते किंवा 3 भागामध्ये होते.
पहिला भूमार्ग आणि हवाई मार्ग आणि सागरी मार्ग हे 3 मार्ग आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्याच्यात अडथळे निर्माण होणार आहे आणि हे जो काय मॅप आहे ते देखील चांगल्या प्रकारे समजून घ्या तुम्ही. तुम्हाला वाटल्यास सूची पाहिल्यावर चांगल्या प्रकारे समजून येईल. हे जे काही लाल रेषा आहे ती हवाई मार्ग दर्शवते. लोहमार्ग तर तुम्हाला माहिती असेल, ट्रेन वगैरे दिसतात तुम्हाला. त्यानंतर लोहमार्गाचे जाळे आणि स्टेशन वगैरे दिसतील तुम्हाला. त्यानंतर जलमार्ग दिसेल, जो काही निळा पट्टा असतो. जलमार्ग हे कधीही जमिनीवर येणार नाही कारण ते सागरामध्येच येत असतं. जलमार्ग माहिती असेल तुम्हाला. या सर्व गोष्टी बंदरे वगैरे माहिती आहेत. बंदरे म्हणजे एखाद्या ठिकाणी विमान वगैरे जो काही बोट असतात त्या ठिकाणी उतरण्यास मदत होते, त्यामुळे त्या ठिकाणी बंदरे वगैरे दिसतात तुम्हाला. चेन्नई वगैरे दिसेल, कोची. ते जे काही बंदरे आहेत ते देखील महत्त्वाचे असतात तर हे मॅप तुम्हाला पेपरमध्ये पडण्याची काही वेळेस शक्यता असते तर आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहूयात. जे काही नकाशाभर आहे ते 6.2चे सूचीतील नावे. आता काही वेळेस तुम्हाला हे सूचीतील नावे देतील किंवा कालवा दाखवा म्हणतील किंवा हवाई मार्ग दाखवा म्हणतील किंवा लोहमार्ग दाखवा म्हणतील. अशा गोष्टी तुम्हाला येत असतात. कालवा दाखवा हे काही वेळेस येऊ शकतं, त्यामुळे ही गोष्टी लक्षात ठेवा. सूचीतील जे काही नावे आहेत ते कुठे दाखवलेत आणि कशा पद्धतीने दाखवले आणि कोणत्या मार्गात कमी आढळलं ते, कोणत्या भागात जास्त आढळलं ते, हे देखील तुम्ही पहा. ओके. त्यानंतर आता मी इथेच थांबतो आणि दुसरा जो काय पार्ट आहे तो पार्ट 2मध्ये व्यापार वगैरे, पर्यटन, संदेशवहन इत्यादी गोष्टी. त्यानंतर आता मी इथेच थांबतो. या बुकचं PDF पाहिजे असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. टेलिग्रामला देखील सबस्क्राईब करत जावा. त्यानंतर आता मी इथेच थांबतो. तुम्ही देखील मला देखील सबस्क्राईब करा, यूट्यूबला देखील. त्यानंतर आता देखील इथेच थांबतो. खूप मोठा व्हिडिओ झाला त्याबद्दल माफी मागतो. त्यानंतर इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत.